आषाढी एकादशी निमित्त अनेक जण उपवास धरतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे असे पदार्थ खातात. साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असल्यामुळे त्याचा पोटाला मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यामुळे अति प्रमाणात साबुदाणा खाणं किंवा जड वस्तू खाणं उपवासाच्या दिवशी टाळावं, याविषयीच डॉक्टर नितीन पाटील यांनी आपल्याला सल्ला दिला आहे. हॅलो, मी डॉक्टर नितीन पाटील दिवा. उद्या आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तरी सर्व भाविकांना माझी विनंती आहे की त्यांनी फास्ट करावा, पण लिमिटेड त्याचं उपभोग घ्यावा. जसं की साबुदाणा खिचडी, XYZ म्हणजे जे बी असतात ते लिमिटेड खायचं. आणि ते जर एक्सेसिव्ह सेवन केलं किंवा खाल्लं, त्यामुळे समजा पोटाचे आजार वाढू शकतात. फुलनेस ऑफ ॲबडॉमेन, नॉझिया, व्हॉमिटिंग असा त्रास होऊ शकतो. तरी सर्वांना विनंती आहे की कमी प्रमाणात खावे. दिवसातून एक टाइम फक्त खायला हवं. त्याऐवजी फ्रूट्स आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉल पावडर वगैरे आणि ज्युसेस घ्यायचे. जास्त खाल्ल्यामुळे जर काही त्रास होत असेल तर प्लीज डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घेणे. साबुदाणा डायजेशनसाठी हेवी असतो. त्याला व्यवस्थित त्याला डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्त प्रमाणात हायड्रेशन म्हणजे लिक्विड आणि पाणी घ्यायला हवं असतं. फास्टमुळे आपण काय करतो, कमी प्रमाणात पाणी वगैरे सर्व घ्यायला सुरुवात करतो, त्यामुळे त्रास होतो. एकूणच सर्वांनी उपवासाच्या दिवशी अति प्रमाणात साबुदाण्याचं सेवन करू नका. साक्षी पाटील, लोकल 18, मुंबई.